सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सौ रेश्मा तपासे। आज एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे। विषय आहे मीरा भाईंदर मधील ज्या मदरसा किंवा मशिदी आहेत त्यांचा जो भोंग्यांचा आवाज पुन्हा एकदा वाढलेला आहे त्या विषयासंदर्भात आज नवघर रोड येथील वरिष्ठ अधीक्षक श्री धीरज कोळी साहेबांना भेटले। मी त्यांना एक निवेदन दिलं। आता माझी शाखा प्रभाग नंबर 12 मध्ये क्वीन्स पार्क येथे माझी स्वतःची शाखा आहे आणि त्या शाखेच्या एकदम समोर एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये एक अनधिकृत मदरसा चालवला जातो आणि त्या मदरशामध्ये जे भोंगे लावलेले आहेत त्या भोंग्यांचा संपूर्ण क्वीन्स पार्क मधल्या रहिवाशांना त्रास होतो। कारण आवाज एवढा सातत्याने वाढतोय आणि कंजेस्टेड एरिया आहे, बाजूबाजूला सोसायटी आहेत आणि जो आवाज वाढतोय त्याच्यावरती कोणाचाही कंट्रोल नाहीये। आता या विषयात जेव्हा त्या सोसायटीच्या सेक्रेटरीशी जेव्हा बोलणी गेली तिकडच्या सदस्यांनी, बाजूच्या सोसायटीच्या सदस्यांनी जेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण तोच त्रास आहे पण तो आवाज कमी होत नाहीये। आता हे म्हणणं मला पटत नाही ऍक्च्युली। माझा स्पष्ट शब्दात जसं सन्माननीय राज साहेब कायम म्हणतात की आम्हाला कोणाच्याही प्रार्थनेला आमचा विरोध नाहीये, आम्ही विरोध करत नाही, प्रार्थना करावी पण अशी प्रार्थना करू नये की ज्याच्याने इतरांना त्रास होईल। एवढं स्पष्ट म्हणणं आमचं आहे की इतरांना त्रास होईल अशी प्रार्थना करू नये आणि ती वरपर्यंत पोहोचत सुद्धा नाही की समोरच्याला दुःखात ठेवून तुम्ही जे प्रार्थना करताय। याविषयी गेल्या 2-3 वर्षापासून इतर सोसायट्या पोलीस विभागाला फॉलोअप करतायत पण याच्यावरती शून्य कारवाई झालेली आहे। शेवटी कंटाळून माझ्या परिसरातले काही सोसायटी मेंबर्स आहेत ते त्यांच्या सोसायट्यांचे निवेदन घेऊन माझ्याकडे आले होते। अशा 7-8 सोसायट्या ज्या आहेत माझ्याकडे निवेदन घेऊन आलेले आहेत। तर त्यांच्या निवेदनांना मान देऊन जसं आपला अजेंडाच आहे की आपण जनतेला कायम आपण सेवा देतोय आणि तीच सेवा पुन्हा एकदा देण्याची गरज आलेली आहे। कारण बरेच आमचे मुस्लिम बांधव आहे जे इथे राहणार आहेत त्यांना सुद्धा या आवाजाचा त्रास होतो। आता धीरज कोळी साहेबांकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा केलेली आहे। पहिला एक प्रोटोकॉल म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलंय। त्यांना 2 दिवसाचा वेळही दिलेला आहे की जर हा आवाज तुम्ही नियंत्रणात आणू शकलात तर ठीक आहे, नाहीतर 2 दिवसानंतर जेव्हा जेव्हा या मदरसावरती जेव्हा भोंग्यामध्ये आवाज होईल तेव्हा तेव्हा त्याच्या समोर आम्ही हनुमान चालीसाचा पठण करणार, तेव्हा तेव्हा आमचेही भोंगे तिथे लागले जातील। मग कायदा सुव्यवस्था ही पोलिसांनी सांभाळावी। कारण बऱ्याचदा समजावून झालं, त्यांच्याशी बोलून झालं पण ते ऐकायला तयार नाहीयेत। तर मला कोळी साहेबांकडनं खूप अपेक्षा आहेत, ते सहकार्य करतील आणि त्यांनी तशी आशा दर्शवलेली आहे की आम्ही त्यांना बोलून घेतो आणि त्यांना एक नोटीस देतो। पण ही माणसं जी आहेत ना ज्यांना फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे ते फक्त नोटीसींना जुमानत नाहीयेत। आणि या बाबतीत मी इथल्या जनतेला, इथल्या सोसायटीचे जे रहिवासी आहेत त्यांचे मी आभार मानते। कारण त्यांनी जो मनसेवरती जो विश्वास दाखवला आणि ते आपल्याकडे आलेले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते। असाच विश्वास कायम ठेवा कारण जिथे जनतेला त्रास तिथे मनसे कायम उभी। आमचं ब्रीद वाक्य आहे मदत नव्हे सेवा, तर ही आम्ही सेवाच करतोय। मुद्दा असा आहे की जर 2 दिवसात या मदरस्यांवरचे भोंगे एकतर खाली यावेत किंवा त्यांचा आवाज कमी व्हावा। जर तसं नाही झालं तर मग आम्ही सुद्धा सन्माननीय राजसाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्यांच्या मदरस्यांच्या समोर आम्ही सुद्धा हनुमान चालीसा करणार। कारण जर कायद्याची भीती ह्यांना नाहीये तर ती भीती बसली पाहिजे। कारण तुम्ही भारतामध्ये राहता, इथे कायदा सगळ्यांना सारखाच लागू आहे। जर जुमानत नसाल तर जुमाना। कारण अशी कितीतरी उदाहरणं आहेत। माझ्या स्वतःच्या कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा जेव्हा अजान होते ती तोंडाने होते, तिथे कुठलाही भोंगा लावला जात नाही। अशी उदाहरणं खूप आहेत जे एकत्र राहण्यामध्ये विश्वास करतात। कुठला धर्म वाईट नसतो, विनाकारण विकृती अशा तयार होतात
ज्या दंगल घडवण्यास कारणीभूत असतात. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे, आपण माणसांमध्ये राहतो, आपण समाजांमध्ये राहतो आणि धर्म कुठलाच सांगत नाही की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला त्रास द्या, तुम्ही दुसऱ्यांना त्रास द्या. त्याच्यामुळे जर आपण कॉस्मोपॉलिटियन एकत्र मिक्स समुदायामध्ये राहतो तर त्या सगळ्या समुदायाची इज्जत करायला शिकतो. त्याच्यामुळे हे लेटर आज आम्ही मनसेतर्फे निवेदन दिलेलं आहे. कोळी साहेबांनी विश्वास दिलाय की मॅडम आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना त्यांचा आवाज कमी करायला सांगतो. जर आपले PI कोळी साहेबांच्या शब्दाला पण जर त्यांनी किंमत नाही दिली आणि त्यांचा आवाजाचा ग्राफ तसाच सुरू ठेवला तर शेवटी आम्ही तिथे हनुमान चालीसा करणार, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.